नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अतुल भातकडे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलोय. विषय आहे हाऊ टू ट्रान्सफॉर्म अवर लाईफ. म्हणजे आपण ठरवलं की लाईफ ट्रान्सफॉर्म करायची आहे तर नक्कीच करू शकतो. मित्रांनो, आता इथे उदाहरणापासून सुरुवात करूया आपण. उदाहरण पुराणातील आहे. तर एक डाकू असतो रत्नाकर नावाचा. त्यांना आपले नारदमुनी भेटतात आणि ते त्यांचे जादूचे शब्द वापरून त्या डाकूचा ऋषी वाल्मिकी होतो आणि रामायण लिहितो. म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्म होऊन तो रामायण लिहितो आणि ऋषी होतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण आहे, एक गाव असतं. त्या गावामध्ये येण्या जाण्याचा रस्ता जंगलातून असतो आणि त्या जंगलामध्ये एक डाकू हत्यारा असतो. तो लोकांना मारतो आणि वाईट कृत्य करतो. तर एकदा त्या गावामध्ये म्हणजे गौतम बुद्ध येतात. गौतम बुद्धांना ते लोक सांगतात गावातील की तिथे डाकू आहे, तिथे जाऊ नका, तो असं वाईट कृत्य करतो. पण तरी सुद्धा गौतम बुद्ध तिथे जातात आणि तिथे त्यांना तो डाकू अंगुलिमल भेटतो. तो लोकांची हत्या करून त्यांच्या अंगठ्याकडून गळ्यात बांधतो. म्हणजे थंब कापायचा आणि गळ्यात बांधून लटकून फिरायचं. मग ते गौतम बुद्ध त्याला काही शब्द प्रयोग करतात, काही जादूचे शब्द वापरतात आणि तो त्याची लाईफ ट्रान्सफॉर्म होऊन तो संन्यासी होतो. आता उदाहरण द्यायचं झालं आणखीन तर शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये काही मुलं स्मोकिंग करतात किंवा अल्कोहोल कन्झम्पशन करतात. आता एखादा मुलगा असेल, त्याला ते नोन असतं, माहिती असतं की स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ आणि सिगरेटच्या पाकिटावर पण लिहिलं असतं, चित्र असतं. मग काही थेरॉटिकल नॉलेज पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज खूप चांगलं असतं. पण जोपर्यंत त्याच्या आहारी जातो तो आणि त्याच्या आहारी गेल्यानंतर त्याला प्रॅक्टिकली समजत नाही की प्रॅक्टिकली कुठे एखाद्या कॅन्सर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली किंवा हॉस्पिटलला जाऊन बघितलं तिथले पेशंट की प्रॅक्टिकली अशा गोष्टी होतात, तर तो डिसाईड करून त्याची लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो. आता इथे आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर इगल असतं, गरुड. तो म्हणजे त्याची लाईफ सायकल कशी असते, कशी तो ट्रान्सफॉर्म करतो. तर तो 40 वर्षाचा जेव्हा होतो त्याच्यानंतर त्याची चोच बेंड होते, बोथड होते आणि पंख जे आहेत पंखाशी चिटकतात आणि पायाची जी नखं असतात ती सुद्धा बोथड होतात. मग तो काय करतो की उंच उंच ठिकाणी जाऊन, उंच पहाडावर जाऊन तिथे तो त्या दगडावर त्या चोचेला आदळून जोरजोरात आदळतो आणि चोच रक्तबंबाळ करून ती चोच तोडून टाकतो आणि त्याला नवीन चोच यायला लागते. मग नवीन चोच आल्यानंतर तो त्याची पंख तोडतो आणि वेदना होतात, असह्य वेदना होतात, पण तरी पंख तोडतो आणि नंतर तो जी पायाची नखं असतात ती नखं त्या दगडावर जोरजोरात घासतो आणि घासून रक्तबंबाळून ती नखं सुद्धा तोडून टाकतो. म्हणजे ती नखं तोडून त्याला नवीन नखं येतात. म्हणजे लाईफ कशी चेंज होते आणि तो नवीन नखं येऊन तो परत भरारी घेतो आणि भरारी घेऊन 30 वर्ष जगतो. म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्मची प्रोसेस कशी वेदनादायी असते आणि तो वेदनादायी प्रोसेसमध्ये जाऊन तो त्याची लाईफ ट्रान्सफॉर्म करतो आणि 30 वर्षापर्यंत जगतो. श्रीमद भगवद्गीतेमधील अध्याय क्रमांक 6 ध्यानयोग मधील श्लोक क्रमांक 5 श्लोक असा आहे की उद्धरेतात मनात्मान नात्मान साधयेत आत्मेय ह्यात्मनो बंधुरात्मनो रिपुरात्मन. श्लोकचा अर्थ असा आहे की तुम्ही ठरवलं की माझा उद्धार करायचा, तो तुम्ही उद्धार करू शकता. मग कारण तुम्हीच तुमचे शत्रू असता आणि तुम्हीच तुमचे मित्रही असता. आता काही लोक म्हणजे मोहात दुनियादारीमध्ये येऊन, मित्र म्हणा, नातेवाईक म्हणा, काही मोहामध्ये येऊन ते तुम्हाला त्रास देतील. पण तुम्ही डिसाईड केलं, तुम्ही ठरवलं की मला पतनाला नाही जायचंय किंवा अधोगतीला जायचं नाहीये आणि तुम्ही चांगलं ज्ञानार्जन करून, चांगले विचार करून तुम्ही यश संपादन करू शकता. कारण मृत्यू सुद्धा तुमचाच होतो आणि यश सुद्धा तुमचंच असतं आणि जीवन सुद्धा तुम्हीच जगत असता. मग चांगले विचार करून, चांगलं अध्यात्म आचरणात आणून तुम्ही देवाला सुद्धा प्राप्त करू शकता. म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्मेशनची जी प्रोसेस जी आहे ती शक्य आहे, पण त्यासाठी काही प्रोसेस असतात, त्या प्रोसेसमधून जावं लागतं. आता आणखीन एक श्लोक आहे. श्लोक असा आहे की
शुश्रूषा श्रवण ग्रहण धारण विज्ञान पोहा तत्वाभिनिवेश प्रज्ञा गुणम. म्हणजे तुमची इच्छा असेल शिकायची, चांगले विचार ऐकण्याची, चांगले विचार करण्याची आणि ते स्मरणात ठेवण्याची, ते तुम्ही स्मरणात ठेवून म्हणजे शंकेचं निरसन करून तुम्ही एक चांगलं ज्ञानार्जन करून एक चांगली बुद्धी, ते गुण अवगत करू शकता. तर या प्रोसेसमध्ये म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनची जी प्रोसेस आहे, ती ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस कशी, तुमची इच्छाशक्ती प्रबळ, विचारसरणी आणि विचारसरणीवर ते स्मरणात आणणं, ते चांगल्या गोष्टी ऐकणं, त्या गोष्टी करून तुम्ही लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकता. हे खरे बुद्धीचे गुण आहेत असं मला वाटतं. तर आणखीन एक श्लोक आहे. श्लोक असा आहे की वीरोही सौम्य रती. म्हणजे जी लोक वीर असतात. आता इथे वीर म्हणजे काय? वीर म्हणजे बलशाली नाही, तर नुसतं बलशाली नाही, तर बुद्धीने आणि मनाने चांगले वैचारिक असतात, चांगली विचारसरणी असते. ते विचारसरणी करणारे लोक जे असतात, तीच लोक खरे धनी होण्यायोग्य असतात, धनी असतात. तर माझ्या मते लाईफ ऑफ ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस ही आहे. तर तुम्ही नक्कीच लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.